हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सफरचा लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी मराठी लँग्वेजचा सब्जेक्ट स्टार्ट करत आहे. जे मराठी व्याकरण आहे ते आपण कव्हर करत आहे. आज तिसरा सब्जेक्ट म्हणजे तिसरा विषय आपण घेत आहे विशेषण. ठीक आहे. याच्या आधी आपण 2 टॉपिक कव्हर केलेले आहेत. ज्यांनी ते व्हिडिओज नाही बघितले प्लेलिस्टमध्ये दिलेले आहे. पूर्ण व्हिडिओज प्लेलिस्टमधनं तुम्ही बघू शकता. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत प्लेलिस्टला आपल्या जवळ सेव्ह नाही केलं आहे ते आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या, लॅपटॉपमध्ये सेव्ह करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस करायला इझी होईल. कारण की याच्यामध्ये आपल्याला टोटल 24 टॉपिक्स कव्हर करायचे आहे, प्लस इम्पॉर्टंट आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन्स ॲज पर IBPS नुसार आपण इथे सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. जर तुमचा सपोर्ट जर असला तेव्हाच आपण ही सिरीज जी आहे ही कंटिन्यू करणार आहे. मी मागे पण बोललो होतो, जर तुमचा चांगला रिस्पॉन्स असेल तेव्हाच हे आपण समोरचे कन्सेप्ट पण चालू करू, अदरवाईज नाही. ठीक आहे. तर आजचा बघा, आज आपण काय शिकणार आहे, घटकाचा आढावा आहे आपला जवळ. बघा, विशेषण म्हणजे काय, त्याच्यानंतर विशेषणाचे प्रकार काय आहे, विशेषणाच्या वाक्यातील वापर काय आहे, महत्वाचे मुद्दे, मराठी बहुपर्यायी प्रश्न आणि खरे किंवा खोटे प्रश्न, म्हणजे 6 टॉपिक्स आज आपण इथे कव्हर करणार आहे. रोजच्या प्रमाणे आपण इथे खरे किंवा खोटे प्रश्न पण घेणार आहे, जे तुम्हाला कमेंट सेक्शन्स मध्ये आन्सर्स द्यायचे आहे. ठीक आहे. इथे आपण की पॉइंट्स, त्याच्यानंतर MCQs आणि ट्रू फॉल्स असे आपण क्वेश्चन्स डेली सॉल्व्ह करत आहे आणि डिटेल्स मध्ये. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया की PDF अवेलेबल आहे आपल्याकडे अकाउंटची ऑल इन वन, ज्याच्यामध्ये 142 टॉपिक्स कव्हर केल्याचे आहे आणि एव्हरी टॉपिकचे 50 MCQs घ्या. ठीक आहे. डिस्काउंटेड प्राइस जी आहे ते 750 ला आहे आणि ती फक्त 10 मे पर्यंत व्हॅलिड राहणार आहे. त्याच्यानंतर ती बुक जी आहे ती 850 ला मिळेल. तर ज्यांना पण ही बुक पाहिजे असेल ते उद्यापर्यंत ऑर्डर करू शकतात. ती PDF तुम्हाला 750 मध्ये मिळणार. त्याच्यानंतर 11 मे पासून ते 850 ला तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. चला स्टार्ट करूया आपण. आपला कन्सेप्ट जो आहे तो सगळ्यात पहिला आहे विशेषण म्हणजे काय. तर बघा, विशेषण म्हणजे काय, विशेषण म्हणजे एखादे नाम म्हणजे संज्ञा, बरोबर आहे, किंवा सर्वनाम यांची अधिक माहिती सांगणारा शब्द, त्यालाच आपण काय म्हणतो, विशेषण. बरोबर आहे. जसं विशेषण नामाचे गुण म्हणजे काय, जसं गुण आहे, संख्या आहे, रंग आहे, कलर आहे, स्थिती आहे इत्यादी असं सांगतो. बरोबर आहे. जे आपण नाम पाहिलं, सर्वनाम पाहिलं आणि आता काय बघत आहे, विशेषण. बरोबर आहे. आता विशेषण म्हणजे काय, एखाद्याचे नाव किंवा सर्वनाम त्याची अधिक माहिती सांगणारा शब्द, त्यालाच आपण काय म्हटलेले आहे, विशेषण. जसं बघा उदाहरण दिलेलं आहे, इथे म्हटलं आहे लाल फुलं. तर फुल कोणतं आहे, लाल आहे. तर लाल काय झालं आपलं, विशेषण झालं. ठीक आहे. तसाच उंच इमारत, तर इमारत कशी आहे, उंच आहे. तर उंच काय आहे आपलं, विशेषण आहे. तसंच 3 पुस्तके, तर पुस्तके किती आहेत, 3 आहेत. तर 3 काय झालं आपलं, विशेषण. तसंच गोड आंबा, आंबा कसा आहे, तर आंबा गोड आहे. तर गोड काय झालं इथे, विशेषण. बरोबर आहे. मीन्स एखाद्या नामाची, सर्वनामाची काय करत आहे, तो एक विशिष्ट माहिती सांगत आहे, म्हणून त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, विशेषण. ओके. आता बघा, विशेषणाचे प्रकार दिलेले आहेत. ठीक आहे. जे इम्पॉर्टंट आहे ते सांगतो आहे मिनिमम. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट जो आहे तो आहे गुणवाचक विशेषण. मीन्स जो आपण काय करतो, संधीचा गुणधर्म दर्शवतो. बघा अर्थ दिला आहे, संधीचा गुणधर्म दर्शवतो, त्यालाच आपण काय म्हणतो, गुणवाचक विशेषण. जसं ती सुंदर मुलगी आहे. बरोबर आहे. आता ती मुलगी आहे, तर ती मुलगी कशी आहे, ती मुलगी सुंदर आहे. तर सुंदर काय झालं इथे आपल्याजवळ, विशेषण. ठीक आहे. तसंच सेकंड म्हटलेलं आहे बघा, संख्यावाचक विशेषण. मीन्स संख्या किंवा क्रम दर्शवतो, त्यालाच आपण काय म्हणत आहे, ते संख्यावाचक विशेषण. जसं 3 मुले आली, पहिला नंबर आला. तर मुले किती आली, 3 आली. नंबर कोणता आला, पहिला नंबर आला. तर बघा 3 आणि पहिला हे काय झाले आपल्याजवळ, विशेषण झाले. ठीक आहे. तसंच थर्ड आहे परिणामवाचक विशेषण. मीन्स मोजता न येणाऱ्या गोष्टीचा परिणाम. ठीक आहे. थोडं दूध उरलं. आता थोडं म्हणजे किती एक्झॅक्ट माहित आहे का आपल्याला, नाही, म्हणजे थोडं उरलं. तर इथे थोडं जे काय आहे, परिणामवाचक विशेषण, जे मोजता न येणाऱ्या गोष्टी. ठीक आहे. नंतर फोर्थ आहे संबंधवाचक विशेषण. बघा, एखाद्या गोष्टीशी संबंध दर्शवतो, त्यालाच आपण काय म्हणतो, संबंधवाचक विशेषण. जसं शालेय गणवेश. बरोबर आहे. आता गणवेश म्हणजे ड्रेस, ड्रेस कशाचा आहे, शाळेचा आहे. तर इथे शालेय जो आहे तो काय आहे आपला, विशेषण आहे. तसंच नेक्स्ट फिफ्थ जो आहे तो आहे सूचक विशेषण.
म्हणजे विशिष्ट गोष्ट किंवा व्यक्ती दर्शवतो म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे, सूचक विशेषण. बघा, हा मुलगा चांगला आहे, इथे हा जो आहे हा काय झाला, विशेषण झालाय. बरोबर आहे, कारण की हा म्हणजे काय, एक विशिष्ट व्यक्ती दर्शवत आहे म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे, हा. आता बघा इथे नेक्स्ट आहे 6 अनिश्चित विशेषण, म्हणजे अज्ञात अनिश्चित परिणाम. बरोबर आहे, काही त्याला एक्सपेक्टेड नाही. तर बघा, काही लोक आले, आता काही म्हणजे किती लोक आले, तर आपण म्हणतो 2 आले 4 आले, पण इथे आहे का असं पर्टिक्युलर नाही, म्हणजे काही लोक आले, एक्झॅक्ट नाही माहिती आपल्याला. बरोबर आहे, अनिश्चित आहे म्हणून काही इथे काय झालं, त्याचं विशेषण. तसंच प्रश्नवाचक विशेषण आहे. प्रश्नवाचक म्हणजे प्रश्न विचारतो, कोणती वस्तू हवी. आता इथे काय आहे, कोणती वस्तू हवी, पण कोणती वस्तू हवी, तर इथे कोणती जे आहे ते काय आहे, आपलं विशेषण आहे. तसंच 8 आहे उद्गारवाचक विशेषण. आता उद्गारवाचक म्हणजे भावना व्यक्त करतो. बघा, किती सुंदर दृश्य. बरोबर आहे, आता किती सुंदर हे दोन काय याच्यामध्ये विशेषण आहे. बरोबर आहे, तर इथे विशेषण जे आहे किती सुंदर दृश्य म्हणजे उद्गारवाचक आहे, त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हटलेले आहे, उद्गारवाचक विशेषण. ठीक आहे, तर हे काय आहेत आपले विशेषणाचे प्रकार आहे. नेक्स्ट, विशेषणाच्या वाक्यातील वापर बघा. संधेपूर्वी जसं यूज होतो मोठा घर. ठीक आहे, संधे पश्चात घर मोठं आहे आणि सर्वनामासाठी तो मुलगा शहाणा आहे. बरोबर आहे, तर असे जे वाक्यातील वापर आहेत ते आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की संध्यापूर्वी आपल्याला काय यूज करायचं, संधेच्या पश्चात आपल्याला काय यूज करायचं आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. नेक्स्ट, महत्वाचे मुद्दे बघा. विशेषण संध्याचे वैशिष्ट्य दाखवतात. बरोबर आहे, वाक्याचा अर्थ समजण्यासाठी विशेषण महत्वाचे असते. आणि थर्ड, एकाच वाक्यात अनेक विशेषण असू शकतात. ठीक आहे, हे 3 पॉइंट्स आपले महत्वाचे आहेत. ठीक आहे, नोट करून घ्या याला. नेक्स्ट, आता बघा त्याचे MCQs बघूया. तर बघा, फर्स्ट आहे, तो चांगला विद्यार्थी आहे. काय म्हटलंय, तो चांगला विद्यार्थी आहे. या वाक्यातील विशेषण ओळखा. तर बघा, ऑप्शन आहे तो, विद्यार्थी, आहे, चांगला. तर आता इथे काय डिफाइन करतायत, चांगला. चांगला हे विद्यार्थी नामाचा काय गुण सांगणारे विशेषण आहे म्हणून आन्सर काय आहे तिथे, चांगला. नेक्स्ट, सेकंड, ती लाल साडी घालते. या वाक्यातील लाल हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे. बघा, ऑप्शन दिलेला आहे संख्यावाचक, गुणवाचक, परिणामवाचक आणि दर्शक. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, गुणवाचक. कारण की लाल हा रंग दर्शवत आहे. बरोबर आहे, आणि रंग हा नामाचा गुण असल्यामुळे तो गुणवाचक विशेषण आहे म्हणून त्याला आपण काय म्हटलंय, गुणवाचक. नेक्स्ट, तिसरं, तिच्याकडे काही पैसे आहेत. या वाक्यात काही हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे. तर बघा, ऑप्शन आहे परिणामवाचक, संख्यावाचक, दर्शक, विभक्त. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, परिणामवाचक. कारण की काही हे जे आहे हे प्रमाण दर्शवते. बरोबर आहे, किती पैसे आहेत हे ठरवलेले नाही म्हणून परिणामवाचक विशेषण आहे. नेक्स्ट, फोर्थ, पहिला क्रमांक त्याचा आहे. तर पहिला हे विशेषण कोणत्या प्रकारचे आहे. तर बघा, ऑप्शन आहे गुणवाचक, दर्शक, संख्यावाचक, अज्ञात. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, संख्यावाचक. बरोबर आहे, अरे पहिला हे क्रम दर्शवत आहे म्हणून क्रमवाचक संख्यावाचक विशेषण आहे. ठीक आहे. नेक्स्ट, फिफ्थ, त्या मुलीचा आवाज मधुर आहे. या वाक्यातील विशेषण ओळखा. तर बघा, ऑप्शन आहे मुलीचा, आवाज, मधुर आणि आहे. इथे काय येणार, मधुर. कारण की मधुर हे आवाज या संधीचा गुण दर्शवत आहे त्यामुळे गुणवाचक विशेषण आहे म्हणून या वाक्यातील विशेषण जे आहे ते काय आहे, मधुर. नेक्स्ट, सिक्स्थ, मोठे घर सुंदर दिसते. या वाक्यात किती विशेषण आहे. तर बघा, ऑप्शन आहे 0, 3, 2 and 3. तर बघा, इथे विशेषण पाहिले तर मोठे हा एक विशेषण आहे आणि सुंदर हा विशेषण आहे, म्हणजे किती आहे, 2. बरोबर आहे, कारण की मोठे आणि सुंदर हे घराचं आपल्याला काय करायचं आहे, घर जे नाम आहे याचं नावाचं विशेषण आपल्याला दाखवत आहे म्हणून इथे करेक्ट आन्सर किती आहे, 2. नेक्स्ट, 7, कष्ट करणारा मनुष्य यशस्वी होतो. तर कष्ट करणारा हे विशेषण कशाचं. ऑप्शन आहे क्रियापदासाठी, संधेसाठी, सर्वनामासाठी आणि वाक्यरचनेसाठी. तर इथे आन्सर आहे सेकंड, संधेसाठी. बघा,
कष्ट करणारा हे मनुष्य नामासाठी अधिक माहिती देत आहे, म्हणून तो कशासाठी यूज आहे, संधेसाठी. नेक्स्ट 8, तो अतिशय वेगवान धावतो. तर अतिशय शब्दाची भूमिका काय आहे, तर बघा ऑप्शन आहे विशेषण, क्रियाविशेषण, संध्या, सर्वनाम. तर इथे जो अतिशय आहे तो आहे क्रियाविशेषण. अतिशय हे वेगवान या विशेषणाची तीव्रता वाढवते, त्यामुळे तो काय आहे, क्रियाविशेषण आहे. ठीक आहे. नेक्स्ट 9, ती सर्वात हुशार मुलगी आहे. या वाक्यातील विशेषण कोणते, तर बघा ती सर्वात हुशार मुलगी. करेक्ट आन्सर काय येईल इथे, हुशार. हुशार हे विशेषण मुलगी या संधीचा गुण दर्शवत आहे, म्हणून सर्वात हे फक्त डिग्री वाढवत आहे. बरोबर आहे. म्हणून हुशार जे आहे ते काय आहे, हे विशेषण आहे. नेक्स्ट 10, ते जुने पुस्तक फारच उपयुक्त होते. कोणती दोन विशेषणे आहेत, तर बघा ऑप्शन आहे जुने उपयुक्त, सेकंड जुने फारच, थर्ड पुस्तक उपयुक्त आणि फारच होते. तर करेक्ट आन्सर आहे इथे जुने उपयुक्त. जुने आणि उपयुक्त हे दोन्ही विशेषण पुस्तक या संधीसाठी आहे. बरोबर आहे. पुस्तक काय आहे, जुने आहे, आणि पुस्तक काय आहे, फारच उपयुक्त आहे म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट 11, हा गुलाब खूप सुगंधी आहे. या वाक्यातील विशेषण कोणते, तर बघा ऑप्शन आहे गुलाब, हा, सुगंधी, खूप. तर इथे काय येईल, सुगंधी, कारण की सुगंधी हे गुलाबाचे गुण दर्शवत आहे, त्यामुळे गुणवाचक विशेषण आहे तो. ओके. नेक्स्ट 12, त्या झाडावर अनेक पक्षी बसले होते. अनेक हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे, तर बघा ऑप्शन आहे संख्यावाचक, दर्शक, परिणामवाचक आणि गुणवाचक. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट संख्यावाचक. बरोबर आहे. कारण की तिथे म्हटलेलं आहे त्या झाडावर अनेक, तर अनेक हे संख्या दर्शवत आहे. बरोबर आहे. परंतु अचूक संख्या न देता, त्यामुळे अनिश्चित संख्यावाचक विशेषण आहे. संख्यावाचक आहे पण कोणतं, अनिश्चित संख्यावाचक आहे. नेक्स्ट 13, तो प्रत्येक मुलाला मदत करतो. आता प्रत्येक हे विशेषण कशाचे उदाहरण आहे, तर बघा ऑप्शन आहे विभक्त विशेषण, दर्शक विशेषण, वितरणवाचक विशेषण आणि संख्यावाचक. तर इथे करेक्ट आन्सर आहे थर्ड वितरणवाचक विशेषण. बरोबर आहे. प्रत्येक हे वितरण दर्शवत आहे, म्हणून वितरणवाचक विशेषण आहे. ओके. नेक्स्ट 14, किती काम बाकी आहे. वाक्यातील विशेषण कोणते, तर बघा ऑप्शन आहे किती, काम, बाकी, आहे. तर इथे करेक्ट आन्सर किती येईल, किती. किती हे प्रश्न विचारणे विशेषण आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे, किती हे काय आहे, प्रश्न विचारणे विशेषण आहे, म्हणून आन्सर काय यायचं, किती. नेक्स्ट 15, हे पुस्तक खूप रंजक आहे. रंजक हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे, बघा दर्शक आहे, गुणवाचक आहे, परिणामवाचक आहे किंवा संख्यावाचक. तर आन्सर काय आहे इथे, सेकंड गुणवाचक आहे. रंजक हे पुस्तकाच्या गुणधर्माचे वर्णन करते, म्हणून तो काय आहे, गुणवाचक विशेषण आहे. नेक्स्ट 16, माझ्याकडे थोडेसे साखर उरली आहे. थोडेसे कोणत्या प्रकारात येते, तर बघा ऑप्शन आहे इथे संख्यावाचक, दर्शक, परिणामवाचक आणि गुणवाचक. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड परिणामवाचक. थोडेसे म्हणजे हे प्रमाण दर्शवत आहे. बरोबर आहे. म्हणून ते काय आहे, परिणामवाचक विशेषण आहे. नेक्स्ट 17, ती तेजस्वी व्यक्ती आहे. तेजस्वी हे विशेषण कशाचे वर्णन करते, तर बघा ऑप्शन आहे व्यक्ती, ती, आहे, वाक्य. तर करेक्ट आन्सर आहे इथे व्यक्ती. व्यक्ती जी आहे ती काय आहे, तेजस्वी आहे. तर व्यक्ती जर आपण संज्ञेत गुण सांगतो आहे, तर विशेषण काय झालं इथे, व्यक्ती. बरोबर आहे. नेक्स्ट 18, तो दुसरा पर्याय निवडतो. तो दुसरा हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे, तर बघा ऑप्शन आहे क्रमवाचक, संख्यावाचक, सेकंड परिणामवाचक, थर्ड गुणवाचक आणि फोर्थ विभाग. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट क्रमवाचक संख्यावाचक. दुसरा हे एखाद्या क्रमातील स्थान दाखवते आहे, त्यामुळे क्रमवाचक विशेषण आहे. ओके. नेक्स्ट 19, हसरा चेहरा नेहमी आनंद देतो. हसरा हे विशेषण कोणाला उद्देशून आहे, तर बघा ऑप्शन आहे देतो, चेहरा, आनंद, नेहमी. तर करेक्ट आन्सर काय आहे इथे, चेहरा. ठीक आहे. आता हसरा जो आहे तो काय आहे, चेहरा आहे. आता चेहरा हा संधीचा भाव सांगतोय, म्हणून तो गुणवाचक विशेषण आहे. ठीक आहे. नेक्स्ट 20, तो गरीब असूनही प्रामाणिक आहे. गरीब हे विशेषण कोणते वैशिष्ट्य दर्शवते,
तर बघा ऑप्शन आहे सामाजिक स्थिती, धर्म, भाषा, व्यवसाय. आता तो प्रामाणिक आहे म्हणजे काय आहे? सामाजिक स्थिती आहे. गरीब हे आर्थिक सामाजिक स्थिती दर्शवत आहे, बरोबर आहे, म्हणून तो गुणवाचक विशेषण आहे. तर इथे काय आन्सर येईल? सामाजिक स्थिती. नेक्स्ट 21, फार थोडे लोक आले होते या वाक्यातील विशेषण ओळखा. तर बघा ऑप्शन आहे लोक, आले, फार थोडे, होते. तर इथे आन्सर आहे फार थोडे. फार थोडे हे लोक यांची संख्या किंवा प्रमाण दर्शवत आहे, म्हणून ते विशेषण आहे. ठीक आहे. नेक्स्ट 22, तुझे उत्तर योग्य आहे. विशेषण कोणते? तर बघा ऑप्शन आहे तुझे उत्तर योग्य आहे. तर इथे काय येईल? योग्य. योग्य हे उत्तर नाव या नामाचे गुणधर्म सांगते आहे, म्हणून ते विशेषण आहे. ठीक आहे. नेक्स्ट 23, मी पहिलेच पुस्तक वाचले. तर पहिलेच हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? तर बघा ऑप्शन आहे गुणवाचक, संख्यावाचक, दर्शक, परिणामवाचक. तर करेक्ट आन्सर आहे इथे संख्यावाचक, कारण की पहिलेच हे क्रम दाखवत आहे आणि क्रमवाचक संख्यावाचक विशेषण आहे. ठीक आहे. नेक्स्ट 24, ती अत्यंत हुशार आहे. अत्यंत या शब्दाचा प्रकार कोणता? तर बघा ऑप्शन आहे विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण आणि नाम. तर याचा आन्सर आहे अत्यंत जो आहे तो क्रियाविशेषण आहे. अत्यंत हे हुशार विशेषणाची तीव्रता वाढवत आहे, त्यामुळे क्रियाविशेषण आहे. ठीक आहे. नेक्स्ट 25, हे सुंदर बाग पाहिली का? तर या वाक्यातील विशेषण कोणते? तर बघा ऑप्शन आहे हे सुंदर बाग पाहिली. तर आन्सर करेक्ट आहे इथे सुंदर. सुंदर काय आहे? बाग आहे. या संधीचा गुणधर्म सांगते, बाग या संधीचा गुणधर्म सांगत आहे, म्हणून गुणवाचक विशेषण आहे तो. ठीक आहे. आता बघा इथे ट्रू आणि फॉल्स, खरे किंवा खोटे याचे आन्सर्स तुम्हाला द्यायचे आहे कमेंट सेक्शन्स मध्ये. ठीक आहे. व्हिडिओला पूर्ण बघत जा आणि आन्सर्स पण देत जा कमेंट सेक्शन मध्ये, याच्याने तुमची प्रॅक्टिस होईल. बघा पहिला क्वेश्चन आहे गोड हा शब्द विशेषण आहे, ट्रू किंवा फॉल्स. ठीक आहे. दुसरा, विशेषण नेहमी क्रियापदाला विशेष माहिती देतात, ट्रू किंवा फॉल्स. थर्ड, ती पिवळी फुलं तोडत होती. तर पिवळी हे विशेषण आहे, ट्रू किंवा फॉल्स. 5 मुले खेळत होती. 5 हे परिणामवाचक विशेषण आहे. नंतर फिफ्थ, प्रत्येक विशेषणाचं उत्तर कोणतं? तर किती, कसा यातून प्रश्नातून मिळत. ठीक आहे. नेक्स्ट 6th, खूप हा शब्द नेहमी विशेषण असतो. नेक्स्ट, हिरवा, मोठा, शान हे सगळे गुणवाचक विशेषण आहेत, ट्रू किंवा फॉल्स. नंतर दर्शक विशेषण हा, ती, तो हे शब्द वापरतात. नंतर विशेषण वाक्यात मुख्य क्रियापद असते, ट्रू किंवा फॉल्स. थोडे पाणी राहिले आहे या वाक्यात थोडे हे परिणामवाचक विशेषण आहे, ट्रू किंवा फॉल्स. तर 10 क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला कमेंट सेक्शन्स मध्ये द्यायचे आहे, ट्रू आणि फॉल्स. आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. जर तुमचा सपोर्ट असेल तेव्हाच आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवू शकणार, अदरवाईज नाही. ठीक आहे. बघा PDF अवेलेबल आहे आणि व्हॅलिड आहे फक्त 10 मे पर्यंत. जी ऑफर दिलेली आहे ती, त्याच्यानंतर ही प्राइस जी आहे ती सिम बुकची जी MRP प्राइस आहे त्याच बुकवर. तर ज्यांना पण ऑर्डर करायची असेल ही PDF ऑर्डर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला डायरेक्टली ती PDF तुमच्या व्हॉट्सअपला मिळून जाईल. ठीक आहे. तेव्हापर्यंत धन्यवाद.